माझ्या सर्व बंधू भगिनींचे मी हरीश आदावळे आपल्या YouTube चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो। बंधू भगिनींनो, आज आपण गेट टुगेदर कार्यक्रमामध्ये आपण आपले कसे विचार व्यक्त करावेत या विषयावरती मी माझे विचार आपल्या समोर मांडणार आहे। तेव्हा आपणास जर माझा हा विचार आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अजूनही जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण विषयांसाठी कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग आपण आपल्या आजच्या भाषणाला सुरुवात करूया। आजचा आपला भाषणाचा विषय आहे माजी विद्यार्थी भेट यांच्याबद्दल थोडक्यात भाषण। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय प्रमुख पाहुणे, माझे सर्व वर्गमित्र, मैत्रिणी आणि बंधू आणि भगिनींनो, आज खूप वर्षानंतर आपण सगळे पुन्हा एकत्र आलो आहोत। जणू आपल्या शाळेच्या त्या सुंदर दिवसांची आठवण पुन्हा जागी झाली आहे। त्या काळात आपण एकत्र हसलो, खेळलो, अभ्यास केला, काही वेळा शिक्षकांच्या रागालाही सामोरं गेलो, पण त्या सगळ्या आठवणी आजही मनात ताज्या आहेत। आज प्रत्येक जण आपल्या जीवनात वेगवेगळ्या मार्गाने पुढे गेला आहे, पण आपली मैत्री, तो निरागस काळ आपण कधीच विसरू शकत नाही। हा कार्यक्रम म्हणजे फक्त भेट नाही तर त्या आठवणींना, त्या मैत्रीला पुन्हा एकदा जिवंत करण्याची संधी आहे। शेवटी एवढंच म्हणेन, काळ बदलतो, चेहरे बदलतात, पण खरी मैत्री कधीच बदलत नाही। शेवटी हरीश आदावळे यांच्या एका शेरने माझ्या विचारांना इथेच पूर्ण विराम देतो। जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, चाहे कहीं भी हो हम, पर आपको न भूल पाएंगे, पर आपको न भूल पाएंगे। तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो, आरोग्य लाभो आणि आपले जीवन असेच फुलत जावो अशी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद।